आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा. मित्रांनो, बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब. शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा. अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच. सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण. या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्यपदार्थ, अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस, अनेक प्रकारचे चवदार सूप, त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स, विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज. तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा, शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, टिळकवाडी, बेळगावी. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बलात्काराला फाशी देण्यासाठी ममता सरकारचे नवे विधेयक. पश्चिम बंगाल सरकारने महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच लैंगिक अत्याचार, शोषण आणि बलात्काराच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवं विधेयक आणलं आहे. या विधेयकातील महत्त्वाची तरतूद म्हणजे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. अपराजिता वुमन चाइल्ड बिल असं या विधेयकाचं नाव आहे. पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक 2024 असे याचे नाव देण्यात आले आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी 2 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. मागच्या महिन्यात 9 तारखेला आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने सगळा देश हादरला. या प्रकरणानंतर आता कायदे कठोर करण्याच्या दृष्टीने ममता सरकारने हे नवं विधेयक आणलं आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये महापुराचा हाहाकार. तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून त्याचा फटका 4.5 लाख नागरिकांना बसला आहे. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मदत कार्यास सुरुवात केली असून 31,238 जणांना 166 मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. पावसामुळे दोन्ही राज्यांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. विजयवाडा, गुंटूर, कृष्णा, एलुरू, पायनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 20 आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 19 तुकड्या बचाव कार्यात गुंतल्या आहेत. गुंटूर आणि एनटीआर जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय नौदलाने आपत्तीग्रस्त प्रदेशात शोध आणि बचाव कार्यासाठी 2 हेलिकॉप्टर तैनात करण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी एक आधीच विजयवाडा येथे आले आहे असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. गडिंग्लज येथे निर्धार मेळाव्यात युवा समितीचा सहभाग. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची कन्या स्वातीताई कोरी यांच्या निर्धार सभेला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे माजी अध्यक्ष शुभम शेळके व सहकारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. 1986च्या कन्नड सक्ती आंदोलनात झालेल्या सत्याग्रहात 151 सत्याग्रहींच्या तुकडीतील ते प्रमुख नेते होते. आता त्यांची कन्या असणाऱ्या स्वातीताई कोरे या देखील सीमाप्रश्नी आवाज उठवतील अशी भावना शुभम शेळके यांनी व्यक्त केली. यावेळी शुभम शेळके यांच्या समवेत मनोहर हुंदरे, प्रवीण रेडकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा करण्याचे शरद पवार यांचे आश्वासन.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयीन कामकाजाला वेग देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून बैठक बोलवण्यात येईल अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली. शरद पवार हे सोमवारी अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी बेळगावात आले होते. त्यावेळी मराठा मंदिर येथे त्यांनी मध्यवर्तीच्या सदस्यांशी चर्चा केली. सीमाप्रश्नी लवकरात लवकर मुंबईत बैठक बोलवण्यात येईल असे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मारगाळे, मालोजी अष्टेकर, दिनेश ओळकर, दत्ता उघाडे, मनोहर हुक्केरीकर, गोपाळ देसाई आदी उपस्थित होते. प्रिय अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त गावाला कूपनलिकेची भेट. कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीप याच्या एका चाहत्याने त्याचा 51वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या पार्श्वभूमीवर स्वतःचे पैसे खर्च करून गावकऱ्यांसाठी कूपनलिकेची भेट देऊन या चाहत्या तरुणाने अवघ्या गावाचे आणि तालुक्याचे लक्ष वेधले आहे. बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावातील सुदीपचा चाहता असलेल्या आदिनायक नावाच्या युवकाने गावामध्ये कूपनलिका खोदली आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतःचे 1 लाख रुपये खर्चून कूपनलिका खोदली. कूपनलिका सुरू होण्यापूर्वी केक कापून अनोख्या पद्धतीने किच्चा सुदीप याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जीवन विद्या मिशन तर्फे विविध उपक्रम संपन्न. जीवन विद्या मिशन बेळगाव व ज्ञानसाधना केंद्रातर्फे श्रावण मासात हरिपाठ, प्रार्थना, जपयज्ञ, मानसपूजा या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता गंगापुरी मठ, कोरेगल्ली, शहापूर येथे शंकरराव बांदकर यांच्या कीर्तनरूपी सेवेने झाली. श्रावण मासाचे औचित्य साधून मनशांती व नामस्मरण व्हावे अशी अनेक नामधारकांची इच्छा होती. त्यानुसार जीवन विद्या मिशन बेळगावचे पदाधिकारी व नामधारकांनी निर्णय घेऊन बेळगाव मुख्य केंद्रासह परिसरातील उपकेंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ प्रबोधनकार शंकरराव बांदकर यांच्या कीर्तनरूपी सेवेने झाली. यावेळी जीवन विद्या मिशन शाखा बेळगावचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिर्जे, हिशोब तपासणी तानाजी पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर देसाई, उपकेंद्राचे पदाधिकारी व नामधारक उपस्थित होते. जायंट्स ग्रुप सखीतर्फे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा संपन्न. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या वतीने आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा महिला विद्यालयाच्या सभागृहात पार पडल्या. सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. उपाध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर, शीतल पाटील यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली. व्यासपीठावर सखीच्या अध्यक्षा अपर्णा पाटील, जायंट स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर, चिटणीस स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर नवीना शेट्टीगार, श्रुती पाटील, जायंट्स मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील, महिला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पाटील आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून शीतल गोगले यांनी काम पाहिले. 75 लाखाची भरपाई देण्यास मनपाकडून टाळाटाळ. शहापूरच्या उलबत्ते कॉलनीत जमीन संपादित केल्याप्रकरणी भरपाई न दिल्याने जमीन मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने महापालिकेला विस्थापित मालमत्ता धारकाला 75 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. मात्र महापालिकेकडून जमीन मालकाला भरपाई देण्यात आलेली नाही. शहापूरच्या उलबत्ते कॉलनीतील जमीन संपादित केलेल्या व्यक्तीला न्यायालयाने 75 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिल्यानंतर मालमत्ता जप्त करण्यासाठी आलेल्या जमीन मालकाला येथील कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याची घटना मंगळवारी घडली. महापालिकेच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त करणारे वकील इंद्रजित बडवण्णाचे म्हणाले की शहापूरच्या उलबत्ते कॉलनीत 15 वर्षापूर्वी महापालिकेने जमीन संपादित केली होती. या विरोधात हायकोर्टात लढा दिला आहे आणि महापालिकेला 75 लाखांची भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा येथील वस्तू जप्त करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा ते न्यायालयाचे उल्लंघन ठरेल असे ते म्हणाले. संकेश्वर येथील खासगी एपीएमसी मार्केट बंद करण्याची मागणी. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथे असलेले खासगी एपीएमसी मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी राज्य हरित शेतकरी संघटनेतर्फे चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पिकांचे नुकसान, पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि संकेश्वर शहरातील खासगी एपीएमसी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी शेतकरी चुनाप्पा पुजारी म्हणाले की पावसाने झालेले नुकसान आणि दुष्काळी नुकसान भरपाई सरकारने दिलेली नाही. हुक्केरी तालुक्याच्या संकेश्वर येथील खासगी एपीएमसी मध्ये दलालांचा धाक वाढला आहे. दलालांना दर वर्षाला 10 कोटीचे उत्पन्न मिळत आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन संकेश्वर शहरातील खासगी एपी मार्केट बंद करावे अशी मागणी त्यांनी केली. थकीत बिलांच्या मागणीसाठी कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा.
महानगरपालिकेची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले मागील 1.5 वर्षांपासून थकीत असून सदर बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, अन्यथा आम्ही महिन्याभरात सर्व कंत्राटदार संपावर जाण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महानगरपालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मण्णवर यांनी दिली. महानगरपालिका आवारात मंगळवारी सकाळी पद्मण्णवर यांनी प्रसिद्धी माध्यमांना याबाबत माहिती दिली. महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांकडे आपल्या थकीत बिलांची मागणी करण्यासाठी तसेच विविध समस्या मांडण्यासाठी सकाळी बहुसंख्य कंत्राटदार महापालिका आवारात जमले होते, मात्र या अधिकाऱ्यांची भेट त्यांना होऊ शकली नाही. महात्मा नगर योजनेची 25 कोटींची बिले आणि महानगरपालिकेची सुमारे 5 ते 6 कोटींची बिले थकीत आहेत. ही बिले तात्काळ अदा केली जावीत अशी आमची मागणी आहे. बिले त्वरित अदा करण्याबरोबरच आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महिनाभरात संपावर जाण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे त्यांनी सांगितले.